राज्यात मुसळधार पावसाचा हाहाकार. राज्यात 1 जून पासून 62 जणांचा दुर्दैवी मृत्यू. पावसाच्या विविध घटनांमध्ये 62 जणांचा मृत्यू तर 200 जनावरं दगावली. साताऱ्यातील कराड पाटण तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस. पाटणमधील अनेक घरात दुकानात पाणी शिरलं. 78 घरांची पडझड. 22 नागरिकांचं स्थलांतर. धुळे जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस. धुळे जिल्ह्यात अल निनोचा प्रभाव जाणवणार. कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना अल निनोबाबत अलर्ट. पुरंदरमधील वीर धरणातून नीरा नदी पात्रात 6037 क्युसेकनं विसर्ग सुरू. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. ठाणे पालघर रायगड जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस. महाराष्ट्रात 31.7 मिलीमीटर सरासरी पावसाची नोंद. राज्याच्या बहुतांश भागात पावसाचं प्रमाण वाढलं. अकोल्याच्या अकोट शहरात धुवाधार पावसामुळे नगर परिषदेत नालेसफाई मोहिमेच्या दाव्यांची पोलखोल. नाले तुंबल्यानं पाणी थेट नागरिकांच्या घरात. रायगडमध्ये दरड कोसळण्याचं सत्र सुरूच. माणगावातील कुंभेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळली. कुंभेवाडीकडे जाणारा रस्ता वाहतुकीकरता बंद. रत्नागिरीतील खेडमध्ये पुरामुळे भातशेतीचं मोठं नुकसान. नारंगी नदीचं पाणी थेट शेतात. नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची मागणी. नाशिकच्या नांदूर मध्यमेश्वर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे गोदावरी नदीला पूर. खानगाव सिन्नर हायवेवरील पूर पाण्याखाली. अमरावतीच्या चांदूर बाजारातील पूर्णा मध्यम प्रकल्पातील विश्रोळी धरणाचे 2 दरवाजे उघडले. पाण्याचा विसर्ग सुरू. पूर्णा नदीकाठच्या गावांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा. बुलढाण्यातील अनेक नदी नाल्यांना पूर. वरवट, संग्रामपूर, निवाणा, चांगेफळ गावच्या नद्यांना पूर. कराडमधील तारळी नदी दुथडी भरून वाहू लागली. नदीकाठच्या परिसरात सतर्कतेचा इशारा. गुजरातच्या सुरतमध्ये पावसाचा हाहाकार. शहराचा अर्ध्याहून अधिक भाग पाण्याखाली गेला. बदलापुरात संततधार पावसामुळे रस्ता खचला. खचलेल्या रस्त्यातूनच नागरिकांचा जीवघेणा प्रवास. पावसामुळे महाबळेश्वरमधील पर्यटन स्थळं 5 दिवस बंद. सर्व प्रमुख पर्यटन स्थळांवर पर्यटकांना जाण्यास सक्त मनाई. साताऱ्यातील जांभळी खोऱ्यात पावसाचा हाहाकार. पारटवाडीत दरड कोसळली. 7 जनावरं दगावली. साताऱ्यात पावसाचा कहर. छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीला पाण्याचा वेढा. बारामतीच्या पुरंदरमधील कराडे धरण 100% भरलं. पुरंदरच्या पश्चिम भागातील जनतेला दिलासा. रायगडच्या बेलवडेत पावसाच्या संततधारेमुळे घरांना भेगा. ग्रामस्थांकडून तातडीच्या मदतीची मागणी. रायगडच्या पाताळगंगा नदीत शेकडो सिलेंडर. एवढ्या मोठ्या संख्येत सिलेंडर पाण्यात कुठून आले याचा शोध सुरू. कर्जतमध्ये पावसाचा हाहाकार. कर्जत तालुक्यातील आंबिवली बंधारा फुटला. शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान. छत्रपती संभाजीनगर शहरातील रस्त्यांची दुरवस्था. क्रांती चौकासह अनेक प्रमुख रस्त्यांवर मोठमोठे खड्डे. अंबरनाथकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली. चिखलोली धरण ओव्हरफ्लो. कोल्हापुरात ऐतिहासिक छत्रपती शाहू मिलची पडझड सुरूच. मुसळधार पावसामुळे शाहू मिलची संरक्षक भिंत ढासळली. कोल्हापुरात पावसाचा जोर कायम. पंचगंगेच्या संभाव्य पुराच्या पार्श्वभूमीवर तृतीयपंथीयांची रेस्क्यू टीम मैदानात. अमरावतीमधील दर्यापूरमध्ये कोट्यवधी खर्चून उभारलेलं नवं बस स्थानक वादाच्या भोवऱ्यात. उद्घाटन होण्यापूर्वीच छताला गळती. पालघरच्या धरणांमधील पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ. सूर्या प्रकल्पाचा धामणी धरणात 53% पाणीसाठा तर कवडास धरण ओव्हरफ्लो. रत्नागिरीतील आंबेशेत रोडवर वडाचं झाड घरावर पडलं. घराचं नुकसान. घराजवळ उभ्या असलेल्या 4 चाकीचंही नुकसान. अलिबागमध्ये रस्त्यावरील भगदाडानं घेतला एकाचा बळी. वेलवली खानाव पुलावरील भगदाडात पडून पादचाऱ्याचा मृत्यू. बीडच्या माजलगाव धरणानं तळ गाठला. अवघा 17% पाणीसाठा. प्रशासनाकडून पाण्याचा काटकसरीनं वापर करण्याचं आवाहन. खडकवासला धरण साखळी क्षेत्रातून पाण्याचा मोठा विसर्ग. पुण्यात एकता नगर सोसायटी परिसरात पाणी. रोहा शहराला पुराच्या पाण्याचा वेढा. कुंडलिका नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ. अष्टमी आणि रोहा शहराच्या काही भागात पुराचं पाणी. सिंधुदुर्गातील तिलारी डाव्या कालव्याला भगदाड. जरेबाबर साईनगर इथे कालवा फुटण्याचा धोका असल्यानं शेतकरी चिंतेत. मंत्री गिरीश महाजनांकडून गोदावरी नदी परिसरातील पूर परिस्थितीची पाहणी. गिरीश महाजनांसोबत पोलीस अधिकारी उपस्थित. जळगावच्या पाचोऱ्यात पावसामुळे घर कोसळलं. ढिगाऱ्याखाली दबलेल्या चिमुकलीची प्रकृती चिंताजनक. मोडक्या चाळींच्या होणार टोलेजंगे इमारती. B2 सत्ता प्रकार कमी होणार. आमदार देवेंद्र कोठे यांचे प्रयत्न यशस्वी. विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा अंतिम आठवडा. आज अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा होणार. महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेचा वर्धापन दिन. दादरच्या सावरकर स्मारक सभागृहात कार्यक्रम.
कामकाज सल्लागार समितीची आज बैठकीत पुढील अधिवेशनाचा कालावधी ठरणार. डोंबिवलीतील डॉक्टर नर्स मारहाण प्रकरण नवा ट्विस्ट. अटकेनंतर नगरसेवक रमेश म्हात्रे शासकीय रुग्णालयात प्रकृती अस्वस्थ असल्यानं दाखल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.